नागपुरातल्या इमामवाडा पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या जाट तरोडी परिसरात एका व्यक्तीची खंजीर घोपून निर्घृण हत्या करण्यात आली आहे। बुधवारी भर दुपारी हत्येचा हा थरार घडला। हत्येनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये मात्र प्रचंड रोष आहे। पोलिसांनी गुन्हा दाखल करून मारेकऱ्यांचा शोध सुरू केला आहे। नागपुरात पुन्हा हत्येची घटना घडली आहे। बुधवारी भर दुपारी जाट तरोडी चौकी समोर ही घटना घडली। नरेश वालदे असं मृताचं नाव असून तो 53 वर्षांचा होता आणि पेंटिंगचं काम करायचा। त्याच्या कुटुंबात लकवाग्रस्त म्हातारी आई, पत्नी आणि 3 मुली आहेत। मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी दुपारी नरेश याला अज्ञात व्यक्तीनं भेटण्यासाठी बोलावलं। तो दुचाकीवरून जाट तरोडी चौकीजवळ आला असता मोपेडवरून आलेल्या 2 हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला चढवला आणि खंजीर खुपसून घटनास्थळावरून पळ काढला। गंभीर जखमी झालेल्या नरेशचा मृत्यू झाला। नितेश उर्फ नाना मेश्राम आणि ईश्वर उर्फ जॅकी सोमकुवर अशी मारेकऱ्यांची ओळख पटली असून त्यांचा जुना गुन्हेगारी रेकॉर्ड आहे। मृताच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार नाना मेश्राम गेल्या 4 वर्षांपासून नरेशच्या मुलीचा छळ करत होता। नरेशने याला विरोध केला असता मारेकऱ्यांनी त्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती। हत्येच्या आदल्या रात्री नरेशच्या घरावर काही अज्ञातांनी दगडफेकही केली होती। या प्रकरणी नरेशने इमामवाडा पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती, मात्र दगडफेक करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही। आता त्याच्या हत्येनंतर पोलिसांनी कारवाई करत हत्येचा गुन्हा दाखल करून मारेकऱ्यांचा शोध सुरू केलाय। या घटनेनंतर परिसरात प्रचंड तणावाचं वातावरण असून नागरिकांमध्ये रोष आहे। नागरिकांनी कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आहेत।